सोलापूरकरांच्या मनामध्ये एक भीती आहे। ज्या वेळेस 2 वेळेस जे खासदारांनी निवडून दिलं ते खासदार कधी परत सोलापूरमध्ये दिसले नाहीत ना पार्लमेंटमध्ये दिसले नाहीत। बरोबर। आता समजा ह्या उमेदवाराला जर चुकून निवडून आला 1%, 99% प्रणिताईच बसणार आहे। बरोबर। समजा ह्याने जर बीडला जाऊन बसला तर सोलापूरकरांनी करायचं काय? सर्वात मोठा प्रश्न सोलापूरकरांसमोर हा आहे। जसं ते मुंबईला जाऊन बसले, महाराज मठात बसले, तसं हिने बीड मध्ये जाऊन बसले तर काय करायचं? बघा ಈಗ ಎಲ್ಲರೂ ತಮ್ಮ ಮಂದಿ ಬಂದಾರಪ್ಪ, ಮತ್ತೆ ಏನತ್ತೀರಿ ಸಾಹೇಬ್ರ? ಮತ್ತೆ ಏನ ಹೆಂಗಾದ್ರಿ ಇದು ಎಲ್ಲ ನಿಯೋಜನೆ ಆಗತ್ ಸೋಲಾಪುರದಾಗ? ಎಲ್ಲ ಒಂದ್ ಸೈಡ್ ಎಲ್ಲರೂ ಪ್ರಾಪರ್ सोलापूर ಏನು ಊರ? ಎಲ್ಲ दक्षिण सोलापूर। राम भाऊ कोयता घेऊन ऊस तोडीला रनिंग। तर या ठिकाणी जे आहे आपल्या दक्षिण सोलापूरचे सगळे नेतृत्व, युवा नेतृत्व या ठिकाणी जमलेलं आहे। खूप सुंदर प्रकारे जे त्यांनी उद्धव साहेब ठाकरेंच्या या ठिकाणी स्वागत सत्कार केलेला आहे। आपल्या दक्षिण सोलापूरचा आवाज त्यांनी या ठिकाणी दाखवलेला आहे। मी पण दक्षिण सोलापूरचाच आहे, लिंबी चिंचोळी हे माझं गाव आहे। तर साहेब तुम्हाला कसं वाटलंय? पूर्ण भाषण कसं वाटलं उद्धव साहेबांचं? भाषण तर खूप चांगलं झालेलं आहे। भाषण तर खूप चांगलं झालेलं आहे। मात्र मी तुम्हाला तत्पूर्वी एक गोष्ट बोला की साहेब सांगू इच्छितो। बोला की भारतीय जनता पक्षाने जो उमेदवार दिलेला आहे ना, तो उमेदवार नसून तो एक ऊसतोडीचा मुकादम आहे। त्याला आपल्याला त्याच्या ऊसतोडीच्या कामाला परत पाठवायचं आहे। आणि पहिली गोष्ट सोलापूरकरांच्या मनामध्ये एक भीती आहे। ज्या वेळेस 2 वेळेस जे खासदारांनी निवडून दिलं ते खासदार कधी परत सोलापूरमध्ये दिसले नाहीत ना पार्लमेंटमध्ये दिसले नाहीत। बरोबर। आता समजा ह्या उमेदवाराला जर चुकून निवडून आला 1%, 99% प्रणिताईच बसणार आहे। बरोबर। समजा ह्याने जर बीडला जाऊन बसला तर सोलापूरकरांनी करायचं काय? सर्वात मोठा प्रश्न सोलापूरकरांसमोर हा आहे। जसं ते मुंबईला जाऊन बसले, महाराज मठात बसले, तसं हिने बीड मध्ये जाऊन बसले तर काय करायचं? बघा खरी मीडिया यांच्या रूपात दिसली। बघा जगातलं एकमेव ऊसतोड कामगार आहे हा। 6 कोटीचं घर असणारा, 5 कोटीचं घर, 6 कोटीचं घर असणारा जगातलं एकमेव ऊसतोड कामगार आहे आमचा विरोधी पक्ष। परंतु मोदी साहेब तर सकाळी म्हणून गेले की आमचाच उमेदवार जिंकणार म्हणून। नाही, मोदी साहेबांना बरंच काय स्वप्न पडाले। मोदी साहेब आता बघा एक तुम्हाला सांगू इच्छितो, मोदी साहेब आता काय करणार म्हणून सांगेनात। जे आम्ही आतापर्यंत भूलथापात दिलेले तुम्हाला त्याच्यावरच तुम्ही खुश व्हा आणि मत द्या। बरोबर, एवढंच चालू आहे मोदी साहेबांचं। तुम्ही भाषण नीटपूर्वक ऐकलेलं 2014ला जे 2019ला नुसतं आश्वासन दिले त्याच्यावरच फक्त, आणि मोदींना फक्त राम आणि रहीम एवढं 2च बोलावले त्यांनी। कुठल्या धर्मावर हा देश चालत नाही, हा देश संविधानावर चालतोय। धर्मनीती आणि राजनीती हे दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत। धर्मनीती आणि राजनीती कधी एकामध्ये मिसळायला नाही पाहिजे। धर्मनीती आणि राजनीती मिक्स झाल्यामुळे पाकिस्तानचं काय हाल झालंय आपण बघतोय आज। आणि औरंगजेबाचं सत्ता कधी पडली? जेव्हा त्यांनी धर्मनीती आणि राजनीती एकत्र करायचा प्रयत्न केला। परंतु आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं? धर्मनीती आणि राजनीती वेगवेगळी ठेवली। त्यांनी 18 पगड जाती जमातींना सोबत घेऊन काम केलं त्यांनी। कळतंय का? जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जोपर्यंत तुम्ही 18 पगड जाती जमाती सोबत घेऊन काम करणार नाही तोपर्यंत देश पुढे जाऊ शकणार नाही। कसं वाटतं तुम्हाला हे प्रश्न? 2च पगड आहे त्यांचे, एक अंबानी आणि एक अडाणी, 2 पगडीवर देश चाललाय। बीडचा पार्सर गेलाच पाहिजे। सोलापूरचे मुद्दे काय तुमच्या हिशोबाने? सोलापूरचं काय कौल काय? बेरोजगारी आहे, बेरोजगारी प्रश्न आहे, शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न आहे, नदीकाठच्या लोकांचा असलेलं चिमणी त्यांनी पाडली। महाराष्ट्रामध्ये विमान प्राधिकरणाने 102 अडथळे त्यांना सांगितलेले होते, त्यामध्ये चिमणी हा एक महत्वाचा प्रश्न। बरोबर, चिमणी एक पडल्याने विमान सोलापूरला आला का? नाही आला। सोलापूर विकास मंचाने जे आंदोलनं केली विमानासाठी, फक्त चिमणी एकच मुद्दा त्यांचा अजेंडा होता, चिमणी पाडणे। राजकारण कोणाचंही असू दे, पण शेतकऱ्यांच्या घरावरती तुम्ही नांगर फिरवलात का नाही? आणि बाकीचे 101 अडचणी ह्यांचं काय केलं तुम्ही? चिमणी ती पाडली, बाकीच्या अडचणी काय केल्या? चिमणी पडल्यामुळे दुसरी एक तोट्याची बाब, शेतकऱ्यांचं ऊस गाळप क्षमता कमी झालं, कारखान्याची क्षमता कमी झाली। नैराश्यात कारखान्याचं मॅनेजमेंट जे आहे ना ते रस दाखवले नाहीत शेतकऱ्यांच्या बद्दल जे दरवर्षी दाखवते।
ते. म्हणजे त्यांनी फक्त चिमणी पडली नाही, सोलापूरचा अभिमान पडल्यासारखं झालं ते. ऊस जे शेतकरी तिथे घालत होते ते गाळप, चिमणी पाडल्याने गाळप थोडंसं कमीच होणार आणि अतिरिक्त खर्च तो वाढणार. बरोबर. त्यामुळे ऊस बिल पण वेळेवरती जमा नाही होणार, असाही प्रॉब्लेम होऊ शकतो ना. बरोबर आहे. वैयक्तिक राजकारण जर असेल तर त्यांनी त्यांच्या पद्धतीने ते हँडल केलं पाहिजे. चिमणी हे पाडायची, चिमणी पाळलं नाही तर शेतकरीचा गळा कापलाय. बरोबर बोल. अजून काय बोलायचंय का तुम्हाला? बोलायचं रिझल्ट जेव्हा लागेल तेव्हा सगळ्यांनी आनंदाने बोलू. आणि मी एवढंच सगळ्यांना सांगू इच्छितो या माध्यमातून की वोट द्या, अशा माणसाला वोट द्या जे तुमचं काम करेल. कारण पंतप्रधान येऊन तुमचं काम करणार नाहीये. तुमचं काम जे आहे, तुमचा जे लोकल खासदार असणार आहे, जो तुमचा माणूस असणार आहे, तो तुमचं काम करणार आहे. सुशिक्षित लोकांना वोट द्या. थोडक्यात ते फक्त जो माणूस तुमच्यासाठी काम करेल, जे तुमच्या एका फोनवर तुमच्यासाठी हजर होईल, ज्याच्या घरी तुम्ही कधीही जाऊ शकता, ज्याच्या घरी जाताना तुम्हाला पोलीस अडवणार नाही, त्याचा दरबार अडवणार नाही, तसल्या माणसाला तुम्ही खासदार बनवा. जो तुमचे प्रश्न काही आमच्या हक्काचे आहेत, गेल्या 3 टर्म आमच्या हक्काचं आम्हाला काम झालेलं आहे. प्रणितीताईला सोडून मत कुणाला टाकत नाही. प्रणितीताईंचा लाभार्थी नदीकाठचे जे भाजपचे कार्यकर्ते आहेत ना, ते सगळे लाभार्थी आहेत. बरोबर. आणि ते जाणीव ठेवावं नदीकाठच्या लोकांची, शेतकरी लोकांनी. तर खूपच सुंदररीत्या या ठिकाणी दक्षिण सोलापूरच्या सर्व मुलुक तोपांनी जे या ठिकाणी आवाज केलेला आहे, मुलुक मैदानी तोपांनी जे या ठिकाणी आवाज केलेला आहे, आणि काय उद्धव सैनिक, उद्धव सैनिक, आणि हे गद्दार शिवसैनिक नाही आहेत, हे सगळेजण जे आहेत उद्धव सैनिक आहेत. उद्धव साहेबांचं सैनिक हे सगळ्यांनी जे ईडी सीबीआयला न घाबरता नाही आमच्याकडे ठामपणे जे आहे, जसं औरंगजेबाच्या डोळ्यामध्ये दिल्लीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी बघितलं होतं, जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्लीमध्ये औरंगजेबाच्या समोर वाकले नाहीत, तसंच जे आपले उद्धव ठाकरे जे त्या ठिकाणी दिल्ली समोर वाकले नाहीत आणि हे शिवसैनिक त्यांच्या पाठीशी थांबले आहेत. तर खूप धन्यवाद. खूप चांगल्या प्रकारे तुम्ही या ठिकाणी बोललेला आहात. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद. खूप चांगलं बोलला भाऊ. गेलाच पाहिजे.